ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार, माझं नाव धनंजय गटकर आहे। बेने प्रक्रियापासून आतापर्यंत आपल्या ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरले आहेत। आता हे ऊस लावून 10.5 महिने झाले। तर आज आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि लागवडीची तारीख आहे सर 24 नोव्हेंबर 2024। 10.5 महिने झालेत आज। तर हे खताचे डोस तुम्ही टाकले तर सरांना म्हणले की पावसात सुद्धा टाकलेत। आमच्या मामाने खूप मेहनत घेतली आहे। तर काय फरक फरक नसतो ऊसाला। हां, म्हणजे फायदा रासायनिक पेक्षा हे चांगलं आहे। रासायनिक पेक्षा लई चांगलं। अच्छा, हां। तर मित्रहो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर संख्या आणि वजन। संख्या कशाची तर 1 एकरमध्ये ऊसाची संख्या पाहिजे आपल्याला आणि त्या ऊसाचं वजन पाहिजे। 10.5 महिने झाले तर प्रत्येक महिन्याला ऊस 4 कांडे बाहेर टाकतो। 10.5 महिने झाले तर म्हणजे अजून 2 महिने ह्या ऊसाला जायला लागते कमीत कमी। वापसाला लागतेच। हां, 2 महिने लागते। 2 महिन्यामध्ये म्हणजे अजून आपल्याला 6 ते 8 कांडे ह्याला मिळू शकतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 तर 10.5 महिन्यामध्ये 30 कांड्यावरती ऊस आहे। तर साधारण 35 ते 38 कांड्याला ऊस जाणार आहे 12 महिन्यामध्ये। तर प्रत्येक शेतकऱ्याने ग्रीन प्लॅनेट कंपनीचे हे जे काही खतं आहेत या पिकाची संपूर्ण वाढ करण्यासाठी, उगवण असेल, फुटवा असेल किंवा कांड्याची जाडी असेल, कांड्याची लांबी असेल, आणि त्यामुळं एकूणच आपल्याला जे उत्पादन आहे, ऊसाकडे आपण पैशाचं पीक म्हणून बघतो। तर पैशाचं पीक ज्याच्याकडे म्हणून बघतो आपण त्याचं उत्पादन 100% वाढलंच पाहिजे आपल्याला, तरच परवडते। तर प्रत्येकाने ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोडक्ट आपले हे ऑर्गॅनिक खतं 1 एकरला तरी बिंदास वापरून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट येतो। मागच्या 14 वर्षापासून मी काम करतो आणि सरांचं 10 वर्षापासून वापरणं चालू आहे। आता आम्ही त्यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये गेलो होतो। ह्याच्या अगोदर त्यांनी सोयाबीनला पण गेल्या वर्षी आपण तुरीला सोयाबीनला म्हणजे प्रत्येक पिकाला त्यांनी वापर करतात। तर आपणही प्रत्येक पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, खरं जर बघायचं म्हणलं तर ही जमीन काळी नाही, चुनखडी आहे। इथं चुनखडी आहे पुरी। इथं जर 10% पुढे जर चुनखडी आली तर उत्पादन येत नसते कुठल्याही पिकाचं। पण हे ऑर्गॅनिक खत, त्याच्यामध्ये कार्बन बी आहे, बाकीच्या सगळ्या घटक असल्यामुळं इथं उत्पादन चांगलं आलं। आपल्या पण शेतामध्ये आपण उत्पादन काढू शकता आणि आपले प्रोडक्ट वापरून उत्पादन जास्तीत जास्त काढू शकता। धन्यवाद।